दिनांक 10 मार्च रोजी क्लासला गेलेला अथर्व चाळके हा घरी परत न आल्याने अथर्वच्या आई वडिलांनी मित्राकडे तसंच परिवारात तपास करून देखील मिळून न आल्याने अथर्वच्या आई वडिलांनी एनआरआय पोलीस ठाण्यात अथर्व हरवल्याची तक्रार देताच उपायुक्त पंकज डहाणे यांनी 3 पथकं तयार करून सीसीटीव्ही तपास आणि शोध मोहीम राबवून 15 दिवसात अथर्वचा शोध घेतला आणि त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं। याबाबत अथर्वच्या आई वडिलांनी उपायुक्त पंकज डहाणे आणि पथकाचं अभिनंदन करत आभार मानलेत। 11 वर्षीय अथर्व हा करावेगाव सेक्टर 36 मध्ये राहिला आहे। दिनांक 10 मार्च रोजी अथर्व क्लासला जातो म्हणून घराबाहेर पडला, मात्र क्लास सुटून वेळ झाली तरी अथर्व घरी परतला नाही। शेवटी वाट बघून अथर्वच्या आईनं क्लासमध्ये फोन केला असता क्लास सुटून वेळ झाला, अथर्व केव्हाच गेला असल्याची माहिती मिळाल्यावर अथर्वच्या आई वडिलांनी मित्रांकडे चौकशी केली आणि आसपास परिसरात शोध घेतला, मात्र अथर्व मिळून न आल्याने अथर्वच्या आई वडिलांनी एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अथर्व हरवल्याची तक्रार नोंद केली। सदर घटनेची पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना माहिती होताच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत डहाणे यांनी 3 पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, उपनिरीक्षक आकाश ठाकरे, विष्णू वाघ, पोलीस हवालदार विजय देवरे आदींचं पथक स्थापन केलं आणि शोध मोहीम घेण्यासाठी मार्गदर्शन केलं। पोलीस पथकाला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार परिसरातील सुमारे 250 ते 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानुसार शक्यता असलेल्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। सलग 13 ते 14 दिवस घटनास्थळ आणि परिसरातील सर्व घटकांना अथर्वची विचारपूस केली असता अथर्व हा नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळताच पथकानं रेल्वे स्थानक परिसरात धाव घेऊन अथर्वला ताब्यात घेतलं आणि त्याच्या आई वडिलांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केलं। हरवलेल्या मायलेकरांची पुन्हा भेट घडवून दिल्याबद्दल नवी मुंबई पोलिसांचं नागरिकांकडून तोंड भरून कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।